सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही। मग तो सामान्य नागरिकांचा व्हिडिओ किंवा फोटो असो किंवा मग सेलिब्रिटींचा। सोशल मीडियाने तर राजकारणी नेत्यांना सुद्धा यामध्ये मागे सोडलं नाहीये। तुम्हाला आठवत असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता। मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमातला तो व्हिडिओ होता। या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर दोघांच्या जुन्या नात्याबद्दल खूप गोष्टी समोर आल्या। राज ठाकरे यांचं सोनालीवर क्रश होतं, या दोघांचं अफेअर होतं, या आणि अशा अनेक गोष्टींची चर्चा होऊ लागली। पण ते खरं होतं का हे त्या दोघांशिवाय खरं तर कोणालाच माहित नाही। पण अखेर या सर्व गोष्टींवरून पडदा उठला आहे। अखेर या चर्चांवर आणि राज ठाकरे सोबत व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर सोनाली बेंद्रे हिनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे आणि ती नेमकी काय म्हणाली हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं नुकतीच ANI ला एक मुलाखत दिली आहे आणि ज्याची खूप चर्चा होतीये। चर्चा का नसेल मला, आणि या मुलाखतीत तिच्या चाहत्यांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली आहेत। काही दिवसांपूर्वी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवर मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र दिसले आणि त्यावेळेचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, ज्यात सोनाली आणि राज एकत्र दिसले होते आणि सोनालीनं राज यांना डोळ्यांच्या इशाऱ्यातून पुढे येण्यासाठी सांगितलं आणि राज ठाकरे पुढे लगेच गेले। या व्हिडिओ नंतर पुन्हा जुन्या चर्चांना उधाण आलं। दोघांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या। अखेर या चर्चांवर आणि राज ठाकरेंसोबत व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर सोनाली पहिल्यांदाच ANI च्या मुलाखतीत बोलली आहे। एवढंच नाही तर सोनालीनं राज ठाकरेंच्या पत्नीसोबत असलेल्या तिच्या नात्याविषयी सुद्धा सांगितलंय। वृत्तसंस्था ANI शी बोलताना सोनाली बेंद्रे हिनं राज ठाकरेंसोबत असलेल्या अफेअरच्या अफवांना सुद्धा फेटाळून लावलंय। ती म्हणाली, मी माझ्या बहिणीशी बोलत होते, जी त्यावेळी तिथेच होती आणि मी तिला बोलवत होते। लोक काहीही बोलतात, पण अशा गोष्टी केवळ कलाकारांपुरत्याच मर्यादित राहत नाही, तर त्यात कुटुंब सुद्धा ओढले जातात आणि जे खरंच खूप दुःखद आहे। यावेळी सोनालीनं तिच्या आणि ठाकरे कुटुंबाशी असलेल्या तिच्या नात्याचा उल्लेख सुद्धा केलाय आणि त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, आमच्या दोन्ही कुटुंबामधील नातं दशकांपूर्वीचं आहे। माझा मेहुणा एक क्रिकेटपटू आहे आणि तो राज यांच्या चुलत बहिणीच्या पतीसोबत क्रिकेट खेळतो। दोघंही नेहमीच एकत्र क्रिकेट खेळायचे। दुसरं म्हणजे माझ्या बहिणीची सासू रामनारायण रुईया कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य विभागाची प्रमुख होती, जिथून मीही शिक्षण घेतलं आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखत होतो। पुढे ती असंही म्हणाली की राज यांच्याशी माझं नातं फक्त एवढंच होतं की राज यांची पत्नी शर्मिला माझी आई आणि काकू या चांगल्या मैत्रिणी होत्या। माझ्या आईची मावशी म्हणजे शर्मिला ठाकरे यांची आई। त्यांनी मला 10 दिवस त्यांच्या घरी ठेवलं होतं। त्या आमच्या घरच्यांसारख्याच होत्या। राज ठाकरे यांच्याशी माझं या व्यतिरिक्त कोणतंही वेगळं नातं नाहीये। याबरोबरच सोनालीनं 29 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक क्षणाविषयी सुद्धा भाष्य केलंय, जेव्हा मायकल जॅक्सन भारतात आले होते। जवळपास 29 वर्षापूर्वी म्हणजे 1996 मध्ये सोनालीनं राज ठाकरे यांच्यासोबत मायकल जॅक्सन यांचं एकत्र स्वागत केलं होतं। मायकलच्या स्वागताचा किस्सा आणि त्या क्षणामागील गोष्टीचा उलगडा स्वतः सोनालीनं केलाय। यावेळी तिने एक अट सुद्धा घातली होती, ती कोणती हे सुद्धा तिने सांगितलंय आणि या प्रसंगाबद्दल सांगताना ती म्हणाली, माझ्या काकूच्या मैत्रिणी शर्मिला ठाकरे यांच्या मार्फत मला या कार्यक्रमासाठी विचारणा झाली। तेव्हा मी स्टार होती, त्यामुळे मी पटकन हो म्हटलं नाही। मी माझी अट घातली, मला माझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन शो बघायचा आहे आणि तेही चांगल्या सीट्स पाहिजेत। शो बघायचा आहे, तिकीटं मिळणार असतील तर मी नक्की येते। आणि मग मी साडी नेसून आरती घेऊन विमानतळावर गेले। जॅक्सन सुद्धा आश्चर्यचकित झाला होता आणि भारतीय संस्कृतीचं तो मनापासून कौतुक सुद्धा करत होता। हे सोनालीनं सांगितलेले किस्से एकीकडे आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचं 90च्या शतकात प्रेम संबंधात होते असं म्हटलं जातं। सोनाली बेंद्रेच्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी खूप मदत केली होती असं सुद्धा म्हटलं जातं। पण त्या दोघांनीही केव्हाच त्यांचं नातं जाहीर केलं नाही आणि केव्हा स्वीकारलं सुद्धा नाही। सोनाली बेंद्रेचा पहिला आग हा सिनेमा पाहून राज ठाकरे तिच्या प्रेमात अखंड बुडाले होते। लग्न होऊन सुद्धा राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे झाले होते असं सुद्धा बोललं जातं। राज यांनीही सोनालीशी लग्न करायचं होतं, पण त्यांचे काका म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं असं सुद्धा बोललं जातं। आता यातलं काय खरं आणि काय खोटं हे तर त्या दोघांनाच माहित। पण आधी राज आणि सोनाली यांच्या व्हिडिओची आणि आता सोनालीच्या या मुलाखतीची खूप चर्चा होते हे मात्र नक्की। तुम्ही राज आणि सोनालीचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला होता का? आणि तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.